पाहुण्यांचं स्वागत करूया. अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम. सन्माननीय मंच उपस्थित मंचासीन भविष्याच्या सोनेरी वेध घेणारे समोर बसणारे सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर गोपाल बाहेती हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शिक्षण संस्था ही शिक्षण क्षेत्रातील मानांकित तीर्थक्षेत्र आहे. पंछी ने जब जब किया पंखों पर विश्वास, पंछी ने जब जब किया पंखों पर विश्वास, दूर दूर तक हो गया उसका ही आकाश. या न्यायाप्रमाणे आपल्या पंखावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातलेली आहे. त्यांच्या प्रगतीनं दयानंदची मान कर्तृत्वानं उजळली आहे. शुभ प्रसंगाच्या मणिमाळेत आणखी एक मानाचा तुरा रोवला जातोय. प्रसंग आहे दयानंद महाविद्यालय ते राजदूत असा सुंदर प्रवास करणाऱ्या श्री हेमंतजी कोटलवाल यांच्या सुसंवादाचा. युरोपमधील चेक रिपब्लिक येथे भारताचे राजदूत म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नुकतीच हेमंतजीची केलेली नेमणूक लातूरच्या भूमिपुत्र असल्याने आम्हा सर्वांसाठी घोषणावह आहे. राजदूत म्हणून नियुक्त होण्याचा बहुमान मराठवाड्याला पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यांच्या राष्ट्रीय कामगिरीचा व यशस्वीतेचा आस्वादक व रोमांचक प्रवास आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकणारच आहोत. या सुंदर सुसंवाद समारंभासाठी उपस्थित आहेत दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ललितभाई शाह, दयानंद संस्थेचे सचिव माननीय रमेशजी भियाणी साहेब, माननीय श्री दीनानाथजी भुतडा, लातूर येथील वैद्यकीय क्षेत्रात अमोल कामगिरी असणारे व दयानंद शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व सदस्य असणारे डॉक्टर चेतनजी सारडा, फिनलँडचे राजदूत व प्रमुख मार्गदर्शक IFS माननीय श्री हेमंतजी कोटलवाल, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयप्रकाशजी दरगड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री डॉक्टर राजारामजी पवार सर, दयानंद बी फॉर्मसीच्या प्राचार्य डॉक्टर सातपुते मॅडम, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पूनमजी नाथानी, दयानंद विज्ञानचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बेल्लाळे सर, प्राध्यापक भाऊसाहेब साखरे, प्राध्यापिका डॉक्टर वैशाली पाटील, प्राध्यापिका वाडीकर मॅडम, कला शाखे प्रशांतजी मांडीकर सर, अनिल कुमारजी माळी व पर्यवेक्षक डॉक्टर दिलीपजी नागरगोटे. अजीज के इंतजार में ही पलके बिछाते हैं और महफिलों की रौनक खास लोग ही बढ़ाते हैं. अशा खास मंचीय पाहुण्यासाठी आणि त्यांच्या सुस्वर स्वागतासाठी एक ध्येय गीतासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय दयानंद कला महाविद्यालयाचे डॉक्टर संदीपान जगदाळे, श्री शरद पाळे व सोमनाथ पवार. एक सुंदर ध्येय. जीवन भर चल चलता जीवन भर अभी चल चलता है.
कर आए आकर्षण, पग पग पर झूमते प्रलोभन, होकर सबसे विमुख बटोही, पद पर संभल संभल बढ़ता है, जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है। साधना प्राणों में उत्सर्ग कामना, अमर तत्व की अमित साधना प्राणों में उत्सर्ग कामना, जीवन का शाश्वत दुख लेकर साधक हंस कर गलता है, जीवन भर अभी चल चलता है, जीवन भर अभी चल चलता है। जीवनभर अविचल चलता है। शब्द सुरांच्या ओढी उठून जुळल्या पुन्हा कळल्या ऋणानुबंधाच्या गाठी, दयानंद शिक्षण संस्थेची ऋणानुबंध सीमेपार कीर्ती सुगंध पसरवत आहेत। अतिथी देवो भव या सांस्कृतिक उक्तीनुसार आपण मंचासीन पाहुण्यांचे भावरूपी पुष्पाने दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आपण स्वागत करूया। सर्वप्रथम दयानंद महाविद्यालय ते राजदूत प्रवास या अनुभव कथन समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री ललितभाई शाह यांचं स्वागत। दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयप्रकाशजी दरगड सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो। नामवंत उद्योगपती धन्यवाद सर। यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री ललितभाई शाह व सर्व व्यासपीठ यांना मी अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक माननीय श्री हेमंतजी कोटलवार सरांचं स्वागत करावं। अपने इरादों के बल जो बढ़ते हैं, जमाने में अपने इरादों के बल उन्हें अपने मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं होती। असा सुंदर प्रवास करणारे लातूरचे भूमिपुत्र आदरणीय हेमंतजी कोटलवार, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री हरिश्चंद्रजी कोटलवार यांचे ते सुपुत्र आहेत। लातूरचे सुपुत्र यांनी जागतिक कीर्ती यांनी कमावलेली आहे।
फिनलँडचे राजदूत म्हणून ते आता उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत, त्यांचा अजून सुंदर परिचय होणारच आहे। यानंतर दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल कुमार माळी सरांना विनंती करतो की आदरणीय दीनानाथजी भुजबळ सरांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद, धन्यवाद सर। वैद्यकीय क्षेत्रात दयानंद कलाचे पर्यवेक्षक डॉक्टर दिलीपजी नागरगोटे सर, प्राचार्य डॉक्टर राजारामजी पवार सरांना मी अशी विनंती करतो की माननीय श्री रमेशजी व्याणी साहेबांचं त्यांनी स्वागत करावं। दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव, दयानंद संस्थेला ज्यांनी गरुड भरारी दिली आहे अशा माननीय सचिव साहेबांचं स्वागत। आदरणीय प्राचार्य राजारामजी पवार सर, खूप खूप धन्यवाद सर। अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष ललितभाईजी शहा, संस्था सचिव श्री रमेशजी बियाणी, दीनानाथजी भोतडा, प्राचार्य दरगड सर, प्राचार्य पवार सर, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या सुंदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना खूप आनंद होत आहे। माझे मित्र श्री हेमंत कोटलवार यांचे मार्गदर्शन दयानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्हावे ही माझी मनस्वी इच्छा होती। हेमंत कोटलवार हे माझे वर्गमित्र, कॉलेज जीवनापासूनच त्यांच्या यशस्वी जीवनाची चाहूल लागली होती। आपला मित्र यशस्वी व्हावा, प्रशासकीय सेवेत गाठावी आणि हा मित्र आता IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये आहे आणि तो फिनलँडचा राजदूत आहे। राजदूत म्हणून कर्तबगारी गाजवणारा हेमंत कोटलवार मराठवाड्यातील एकमेव सुपुत्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, हेमंतने इतिहास घडवला आहे। लातूरच्या या भूमिपुत्राने आपल्या कर्तबगारीचा झेंडा जगाच्या प्रांगणात रोवला आहे। खरं म्हणजे हा जीवन प्रवास आपल्याला दिसतो तेवढा सोपा नसतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। असं म्हणतात की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत व इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत। त्याचप्रमाणे आपला यशाचा इतिहास हेमंत आपल्या समोर मांडणार आहेत। आपण सर्वजण आपल्या भविष्याचं लेणं घडवण्यासाठी येथे आलेलो आहोत। मोठं होण्यासाठी आपल्याला कुणीतरी एक आदर्श व्यक्तिमत्व लागतं, कुणीतरी एक आयकॉन लागतो। त्याचप्रमाणे आज आपल्या दयानंदच्या माजी विद्यार्थ्यांनी इतकी मोठी गरुड झेप घेतली आहे की तो तुम्हा आम्हा सर्वांचा आयकॉन झालेला आहे। एक आठवण म्हणून सांगू इच्छितो, कॉलेज काळात जेव्हा सर शिकवत असायचे, एखादं गणित सोडवताना सर डिक्टेट करायचे आणि पण त्या अगोदर एक वॉर्निंग देऊन ठेवायचे आधीच आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना की हे मी गणित सांगतोय, कोटलवार आणि मंत्री ह्याचं उत्तर अगोदर द्यायचं नाही, कारण की त्यांचं गणित सांगणं संपेपर्यंत त्यांचं उत्तर तयार असायचं। एवढे हे ब्रिलियंट होते त्या काळापासून। मी दयानंदच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने दयानंद शिक्षण संस्थेचे आभार मानतो, कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला। हेमंतचं मार्गदर्शन नक्कीच दीपस्तंभ ठरणार आहे। कोणतंही महाविद्यालय मोठं होतं ते फक्त आकाराने मोठं नसतं किंवा पैशाने मोठं होत नसतं किंवा विद्यार्थी संख्येने मोठं होत नसतं, तर या महाविद्यालयातून किती विद्यार्थी घडलेत, त्याचबरोबर किती विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवून समाजाची आणि देशासाठी एक वेगळं स्थान मिळवलंय, त्यावरून त्या महाविद्यालयाचं मोठंपण कळतं। त्या मानाने दयानंद महाविद्यालय खूप संपन्न आहे। APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्न पाहणं गरजेचं असतं। तुमची सर्वांची सोनेरी स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून मी तुमच्यात आणि हेमंतमध्ये खूप वेळ न घेता माझे प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। धन्यवाद चेतन सर। बढ़े चलिए, अंधेरों में ज़्यादा दम नहीं होता और कोशिशों का उजाला किसी दियों से कम नहीं होता। वैद्यकीय परिश्रमातून एक सुंदर असं
लातूरचं लेणं घडलंय. खूप खूप धन्यवाद. मी सर्व सभागृहाचं एक विशेष लक्ष इथं वेधू इच्छितो की आपल्या कर्तृत्व दीपाने समाज व राष्ट्र दैदिप्यमान करणाऱ्या कीर्तिवंत विद्यार्थ्यांना दयानंद शिक्षण संस्था दयानंद रत्न सन्मानपत्रानं पुरस्कृत करत आहे. तोच सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं होणार आहे. मी दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ललितभाई शाह, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी, दीनानाथजी भुतडा, डॉक्टर चेतनजी सारडा यांना मी अशी विनंती करतो की आपण दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं माननीय हेमंतजी कोटलवार सरांना एक सुंदरसं दयानंद रत्न सन्मानपत्र अर्पण करावं. सर्व मंचाला विनंती आहे. अन्नदानम परमदानम विद्यादानमथ परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवच विद्यया. या जगात सर्वात शाश्वत असे विद्यादानच असते. या संस्कृत सुभाषितानुसार दयानंद शिक्षण संस्था नेहमीच समाजाप्रती समर्पित व सृजनशील व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य करते. आपल्या व्यक्तिमत्वाला इथून आकार मिळाला व आपण जी गरुड झेप घेतली ती प्रशंसनीय ठरली. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व प्रशासकीय क्षेत्रात विश्वाच्या प्रांगणावर स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपले निरंतर गतिशील असलेले मार्गक्रमण समाज क्रांतीचा पाया ठरेल. दयानंदच्या कसदार खाणीतून आपल्यासारख्या रत्नांना झळाळी मिळाली आहे. तुमच्या कर्तृत्वाने दयानंदची मान उंचावली आहे. आपण दयानंद रत्न सन्मानाने गौरवण्यात येत नाही आपणास. आपले वर्धमान कर्तृत्व समाज, राष्ट्र व विश्वाच्या चरणी समर्पित हो हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. यानंतर दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक बळवंत सूर्यवंशी सरांना मी अशी विनंती करतो की आदरणीय हेमंत सरांचा त्यांनी परिचय करून द्यावा. सर, आदरणीय हेमंतजी कोटलवार सरांचा परिचय करून देत असताना मला ऊर भरून येतोय. सर, आपण दयानंद विज्ञान महाविद्यालयातून 1989ला त्यावेळेला मराठवाड्यामध्ये 2 डिव्हिजन नव्हते. औरंगाबाद डिव्हिजनला 12वीची बोर्ड परीक्षा होती. CET नीट ह्या परीक्षा नव्हत्या. त्या काळात रवी मंत्री राज्यातून, महाराष्ट्रातून प्रथम आले आणि हेमंतजी कोटलवार सर राज्यामध्ये बोर्डामध्ये औरंगाबादचा जो निकाल होता आत्ताचं संभाजीनगर, बोर्डामध्ये 7व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. मी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रत्येक पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्याला ती प्रेरणा स्तोत्र सांगत आलेलो आहे. विद्यार्थ्यांना, विशेषतः विज्ञानच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, टाळ्याच्या गजरामध्ये. दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा जो आलेख सुरू झाला, महाराष्ट्राला दयानंद विज्ञान महाविद्यालय हे माहिती झालं 1988 पासून. सुलभा पाटील असतील, दुसरीच बॅच आदरणीय सरांची होती आणि त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी हा पाया घातला. सर, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या महाविद्यालयाला सोनेरी रूप समोर बसलेले विद्यार्थी देत आहेत मागच्या अनेक वर्षापासून आणि हे प्रेरणास्तोत्र विद्यार्थ्यांच्या समोर यावं, त्यांना प्रेरणा मिळावी, भविष्यामध्ये ते फार मोठं व्हावं ही अपेक्षा आहे. मी परिचय करून देत असताना आदरणीय सरांबद्दल थोडी माहिती आपल्यासमोर मांडतो. खरं म्हणजे परिचय करून देण्याच्या पलीकडचं व्यक्तिमत्व, देशाचा हिरा, आदरणीय कोटलवार सरांकडे बघितल्यावर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. श्री हेमंतजी हरिचंद्र कोटलवार, जन्म 11 मे 1972 लातूर येथे. दयानंद वाणिज्यचे माजी प्राचार्य हरिचंद्रजी कोटलवार सरांचे ते ज्येष्ठ चिरंजीव. शालेय शिक्षण वाले इंग्लिश स्कूलमध्ये झालं. 10वीला बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये ते होतेच. दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये 1987ला ते प्रवेशित झाले. 11वीच्या वर्गात इलेक्ट्रॉनिक्स विषय घेतला. B डिव्हिजन त्यांची होती. 1987ला ते प्रवेश झाले. 11वी 88ला संपली. 88ला 12वीची सुरुवात झाली. 89ला ते महाराष्ट्राच्या मेरिट लिस्टमध्ये 7व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. त्यावेळेला मी आत्ताच सांगितलं, रवी मंत्री राज्यात पहिले होते आणि दयानंदच्या गौरवशाली परंपरेचा पाया या ठिकाणी घातला गेला आदरणीय कोटलवार सरांच्या रूपानं. महाविद्यालयात शिक्षण दयानंदचं झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी बीट्स पिलानी या ठिकाणी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधील इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्याबरोबर काही अल्प काळाकरता त्यांनी
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे चांगलं काम केलं. तदनंतर 1996ची जी बॅच होती UPSCची, भारतीय IFS म्हणून त्यांची निवड झाली. भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून IFS म्हणून देश पातळीवर 1996च्या बॅचला त्यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर नवी दिल्ली येथील IFS प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी आपलं प्रशिक्षण 96 ते 98 या काळात नवी दिल्ली इथं घेतलं. या प्रशिक्षण कालावधीमध्ये IFS झाल्यामुळं परदेशी लँग्वेज कुठली तरी निवडावी लागते. त्यांनी फ्रेंच भाषा ही निवडली आणि त्यामध्ये पारंगत झाले. खऱ्या अर्थानं इथून पुढे त्यांच्या कार्याला इंटरनॅशनल लेवलला जगात सुरुवात झाली. भारतीय दूतावास म्हणून ब्रुसेल्स या देशामध्ये त्यांची सुरुवात त्यांनी केली 1998 ते 2000 या काळात. भारतीय दूतावास म्हणून तदनंतर अल्जियर्स या देशामध्ये 2000 ते 2002 या काळामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट वाखाणण्याजोगं काम केलं. आर्थिक बाबीशी निगडीत सचिव म्हणून पाकिस्तानच्या PAI येथे उल्लेखनीय कार्य त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये केलं. तदनंतर मुंबई येथे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून एक चांगलं कार्य त्या ठिकाणी केलं. मुंबईचं प्रादेशिक अधिकारी संपल्यानंतर दिल्ली येथे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय प्रभावी काम नवी दिल्ली येथे केलं. कायमस्वरूपी सल्लागार म्हणून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं त्यांनी प्रभावी काम भारत देशाच्या वतीनं केलेलं आहे. त्यानंतर भारतीय दूतावास रियाच या देशामध्ये त्यांनी काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं असेल, सौदी अरेबियामध्ये राजकीय हाताळणी आणि मार्गदर्शन, आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रामधलं मार्गदर्शन त्यांनी सौदी अरेबियामध्ये केलं. त्या काळामध्ये 2017च्या आसपास येमेन या मुस्लिम देशावरती आक्रमण झालं होतं आणि ते आक्रमण झाल्यानंतर बरेचशा येमेन देशामध्ये भारतीय नागरिक अडकलेले होते. हजारो भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरूप परतवण्याकरता राजदूत या नात्यानं केलेलं कार्य हे जगानं नोंद घेतली. त्या नोंदीचा विचार करता भारत देशामध्ये एक चित्रपट, एअरलिफ्ट नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आदरणीय सरांवरती तो होता. एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्या कार्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करूया. 2017मध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय येथे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. 2020 ते 24 या कालावधीत चेक प्रजासत्ताक या देशामध्ये भारतीय राजदूत ते म्हणून काम केलं आणि आत्ता या घडीला ते जुलै 2024 पासून फिनलँड देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान महाविद्यालयाला याचा सार्थ अभिमान आहे. म्हणून आजचा हा प्रोग्राम विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला कायमस्वरूपी प्रेरणा देणारा ठरावा आणि त्यातनं काहीतरी आपण घेऊन एक आदर्श विज्ञान महाविद्यालयाची ही जी पताका आहे इंटरनॅशनल लेवलला फडकावण्याचा हा केलेला प्रपंच आहे. खरं म्हणजे मी व्यवस्थापन समितीतील आदरणीय सचिव साहेब बियानी साहेब, उपाध्यक्ष ललितभाई शहा साहेब, डॉक्टर सारडा सरांचे आणि सर्व मॅनेजमेंटच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की हा प्रेरणादायी कार्यक्रम विद्यार्थ्याच्या समोर घडून आणला आहे. हे अतिशय चांगलं आहे. म्हणून या प्रसंगी मी वेळ न घेता एकच सांगू इच्छितो. गजर कीर्तिवंत नामवंत दयानंद माजी विद्यार्थी विज्ञानच्या माजी विद्यार्थ्याचा सोहळा हा आनंदाचा. सर दयानंद विज्ञान माजी विद्यार्थी फाउंडेशन नावाची संस्थासुद्धा आम्ही स्थापन केली आहे. बॉम्बे हायकोर्टचे जज आदरणीय डिगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्याचं फाउंडेशन या विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. नॅकच्या वेळेला या फाउंडेशनच्या वतीनं आउट ऑफ गुण माजी विद्यार्थ्याच्या कार्याला मिळालेले आहेत. आपलंही योगदान माजी विद्यार्थ्यामध्ये निश्चित मिळेल. आमच्या विद्यार्थ्याला प्रेरणा म्हणून एकही वर्ष गेलं नाही ज्या वर्षी आपल्या नावाचा उल्लेख विद्यार्थ्यांच्या समोर केला नाही. मी अधिक न बोलता माझी या ठिकाणी अल्पसा परिचय देऊन खरं तर परिचय फार मोठा आहे, थोडक्यात मी दिलेला आहे आणि मी संयोजन समितीचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. प्रवास आपण परिचय रूपात मांडलात. मित्र असं म्हणेन की हर जगह इत्र ही नहीं महका करते,
हर जगह इत्र ही नहीं महका करते, कभी कभी शख्सियत भी खुशबू दे जाती है. विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे आदरणीय हेमंत सरांचं मार्गदर्शन. आपल्या स्वानुभवातून विद्यार्थ्यांचं भविष्य साकारावं म्हणून अत्यंत सन्मानानं मी आदरणीय हेमंत सरांना मंचावर आमंत्रित करतो. आपण अनुभव कथन करावं. नमस्कार. मी मार्गदर्शन करायला असं आल्यासारखं असं वाटत नाही, कारण मला असं वाटत आहे की मी तुमच्या जागी बसायला पाहिजे, कारण असे वाटत आहे की मी आता 11वी-12वीतच आहे. या संस्थेचे उपाध्यक्ष ललितभाई शहा, श्री राठी बियानीजी, डॉक्टर चेतन सारडा, प्राचार्य दरगड, प्राचार्य पवार आणि या मंचावर बसलेले सर्व अतिथी, आणि सगळ्यात मोठे द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू बी विथ ऑल ऑफ यू. It's indeed an honor for me to be felicitated by my own college, because I am here, I think, after a long period of time, maybe almost 20 years. Things have changed. पूर्वीचं जे कॉलेज होतं छोटं होतं, म्हणजे मी जे ऑडिटोरियम मी पाहिलं नव्हतं. मी आता तेच विचारत होतो की ऑडिटोरियम कधी बांधलं. We never had this opportunity. So I am really feel nice to see all of you in this particular format. मी असं काही भाषण प्रिपेअर केलेलं नाही आहे. मी फक्त म्हटलं की मी गप्पा मारायला आलो आहे तुमच्यासोबत. सो प्लीज फील फ्री टू स्टॉप मी. मला प्रश्न विचारा, मला ते आवडेल, कारण मी एखाद्या फ्लोमध्ये जाईल. तुम्ही मला सांगा की तुम्ही काय करता. यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन. कारण आता माझा प्रवास हा दयानंदपासून ते फिनलँड, तसं पाहिलं तर वालेपासूनच पाहिजे, कारण वाले स्कूल आम्ही मागचीच होती आणि आमचा संबंध हा अगोदरपासूनच आहे, कारण आम्ही दयानंदच प्लेग्राऊंड यूज करत होतो जेव्हा वालेमध्ये होतो. एक मला जस्ट एक गोष्ट सांगावी वाटते. एक 100-150 वर्षाखाली स्वीडनमध्ये एक अल्फ्रेड नावाचा सायंटिस्ट होता. अल्फ्रेड, आणि ही वॉज अ व्हेरी सक्सेसफुल बिझनेसमॅन युरोपमध्ये. त्याने त्या डायनमाइट जे एक्सप्लोजिव्ज असतात आर्मीमध्ये यूज करतात, तर त्याचा त्यांनी शोध घेतला होता. आणि ही वॉज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन युरोप. त्याच्याकडे 300-400 पेटंट्स होते. म्हणजे जे एक श्रीमंत माणूस, सर्वात श्रीमंत माणूस, बिग बिझनेसमॅन अशी त्याची ख्याती होती. आणि त्याचा एक मोठा भाऊ होता लुडविग म्हणून. आणि एकदा एका फ्रेंच न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली, द मर्चंट ऑफ डेथ हॅज डाईड. कारण तो जो लुडविग असतो तर मीडियामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालेलं असतं की हा जो अल्फ्रेड आहे याची डेथ झालेली आहे, पण ॲक्च्युली झालेली असते त्या लुडविगची, त्याच्या भावाची डेथ झालेली असते. आणि मर्चंट ऑफ डेथ, कारण त्या डायनामाइटचं त्यांनी इन्व्हेन्शन केलेलं असतं, सायंटिस्ट असं इंडस्ट्री असतं. ही वॉज बेसिकली प्रोड्युसिंग एक्सप्लोजिव्ह फॉर द आर्मी, आणि म्हणून ते मर्चंट ऑफ डेथ हॅज डाईड हे असं हे होतं. म्हणजे तो जिवंत असताना त्यांनी पाहिलं की मी मेल्यानंतर काय लोक माझ्याबद्दल बोलतील. मी श्रीमंत आहे, नंबर 1 आहे, पण तरी मर्चंट ऑफ डेथ ही पदवी मला भेटलेली आहे. आणि दॅट वॉज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह मोमेंट. आणि हा जो अल्फ्रेड असतो तो अल्फ्रेड नोबेल असतो. तर आपण जे म्हणतो नोबेल प्राइज, हा अल्फ्रेड बेसिकली तो समजतो की मी जे करत आहे हे काही कामाचं नाही. जग मला ह्याच मर्चंट ऑफ डेथ म्हणूनच ओळखेल. आणि दॅट्स वेअर ही कम्प्लिटेड ट्रान्सफॉर्म्ड. आणि त्यांनी त्याचा जो सगळा पैसा होता तो त्यांनी नोबेल फाउंडेशन क्रिएट केलं. आणि तेव्हापासून नोबेल पीस प्राइज आणि जे नोबेल प्राइजेस आपण बघतो इट गोज टू अल्फ्रेड नोबेल. आणि आपण विसरून गेलो की तो पूर्वी काय करत होता. ही इज रिमेंबर्ड फॉर समथिंग दॅट ही हॅज डन फॉर द सोसायटी. ह्या सांगण्याचा उद्देश आहे
की आय थिंक व्हॉट एव्हर वी डू देर इज समथिंग लाईक अ इनर कोर. आपल्या मनात एक असतं, आपण जगासाठी काही करतो आणि एक आपल्या मनामध्ये असतं, आपल्याला पटत नसतं तरी काही गोष्टी करत असतो. आय थिंक सेम थिंग इज देअर फॉर द ऑल द ब्राईट स्टुडंट्स फ्रॉम सायन्स कॉलेज. इंजिनिअरिंगला जायचं, मेडिकलला जायचं, कशामुळे जायचं? कारण लोक कौतुक करतात, मनात नसतं. प्रेशर असतं, पीअर ग्रुप प्रेशर असतं की नाही तू तिकडे जा, तो बघ तो सक्सेसफुल झालाय, तू पण होशील सक्सेसफुल. बट आय थिंक दॅट डझंट वर्क. जसं ते नोबेलला वाटलं की मी जे करत आहे ते चुकीचं आहे, आणि सडनली ही चेंज, एक न्यूजपेपर आर्टिकल आली आणि त्यांनी चेंज केली. सो आय थिंक जेव्हा तुम्ही म्हणता माझा प्रवास, मी पिलानीला इंजिनिअरिंगला होतो, आमच्या इथं प्रत्येकजण US ला जात होतो. इट वॉज लाईक अ पासपोर्ट फॉर US. प्रत्येकजण तेच प्रिपेअर करत होतो आणि आय वॉज द ओनली वन. मला वाटलं की ठीक आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे दुसरं. वाय शुड आय फॉलो द क्राऊड? आणि मी तेव्हा ते एक डोक्यामध्ये आणलं की लेट्स गो फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. कारण आमच्या इथे वातावरण नव्हतं, पिलानीमध्ये कोणीही करत नव्हतं. पिलानी वॉज नॉट लाईक IIT की ज्याच्यामध्ये थोडं तरी वातावरण होतं. त्या काळात कधी कोणीच प्रिपेअर करत नव्हतं आणि आमच्याकडे कोणी असे सक्सेसफुल स्टुडंट्सही नव्हते की आपण ज्यांच्याकडे पाहून हे करावं. आणि मे बी दॅट वॉज द थिंग इन माय माइंड की चला आपण करू. सो वाय शुड आय गो जस्ट बिकॉज लोक म्हणतील तू चांगला आहे किंवा तू तिकडे जायला पाहिजे, डॉलर कमवायला पाहिजे. आय थिंक दिस इज व्हॉट आय थिंक वी नीड टू रिमेंबर. जस्ट बिकॉज ते म्हणतात असं करायचं काय अर्थ नाही. आणि ती माझी जर्नी बेसिकली आय वॉज व्हेरी लकी टू गेट इन टू द फॉरेन सर्व्हिस, विदेश सेवा. आणि माझा परिचय करून दिलेलाच आहे. मी बेल्जियमला होतो, ब्रसल्स ही त्याची राजधानी. 1998ला मला तिथे जायला भेटलं. पण सर्वात महत्त्वाचं हे आहे की फॉरेन पॉलिसी काय आहे, नेमकं आम्ही लोक काय करतो. एम्बसी, लोकांचं काय असतं की एम्बसी काय करते हे लोकांना माहीत नसतं. बेसिकली त्यांचं एकच असतं की विजा म्हटलं की एम्बसी. ते प्रत्येक जण आम्हाला तेच विचारतो की अच्छा तुम्ही विजा इश्यू करता, लाईक वी आर लाईक द विजा इश्युइंग ऑथॉरिटी. पण फॉरेन पॉलिसी हा एक इट इज समथिंग व्हेरी कॉमन, पण एक कॉमन मॅनला त्याच्याबद्दल जास्त माहिती नसते. म्हणून मी काल एका शाळेमध्ये फंक्शन होतं, त्या मुलांनाही समजून सांगितलं की फॉरेन पॉलिसी नेमकं आहे काय. तो आय थॉट आय विल ऑल्सो एक्सप्लेन द सेम थिंग बिकॉज नाव, कारण इथे मुलं पण सिनियर आहेत, त्यांना समजून जाईल. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड नो अबाउट द कंट्रीज फॉरेन पॉलिसी, हाऊ इज द वर्ल्ड गोईंग, जग कसं जात आहे, काय काय होत आहेत, काय काय चेंजेस होत आहेत. कारण जोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही, आपल्याला कळणार नाही की आपला पाथ बरोबर आहे का नाही. की जस्ट बिकॉज पुढच्यानी केलं म्हणून आपण करायला पाहिजे असं बरोबर नाही. उदाहरणार्थ मला एक उदाहरण द्यायचं आहे. एक जहाज आहे, मोठं जहाज आहे, ते समुद्रात आहे. त्या जहाजावर एक इंजिन आहे आणि ते बेसिकली एक कॅप्टन आहे, तो पॉवर करतो जहाजाला. पण समजा पण त्या समुद्रामध्ये काही करंट्स असतात. आपण की पॉझिटिव्ह करंट्स, निगेटिव्ह करंट्स, न्यूट्रल करंट्स. लेट्स से देयर आर पॉझिटिव्ह करंट्स. त्याने तो पॉझिटिव्ह करंटमुळे तो जहाज आणखी फास्ट स्पीडने जाईल. And if there are negative currents, you need to spend more energy to really move ahead because somebody is stopping you. And there are neutral currents. हे जे जहाज आहे हे आपला देश आहे. हे जे इंजिन आहे तो पायलट आहे, ही इज लाईक द गव्हर्नमेंट. फक्त जहाजाला जसं खालचे करंट्स पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे, तसे देशाला सुद्धा हे पॉझिटिव्ह करंट्स असायला पाहिजे, तेव्हाच देश पुढे जाऊ शकतो. आपण जेव्हा म्हणतो की वी वॉन्ट टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री, विकसित भारत 2047, आपण इंडिपेंडन्स नंतर 100 वर्षानंतर आपण विकसित व्हावं ही आपली इच्छा आहे. म्हणजे नेक्स्ट 25 years वी नीड टू वर्क ऑन इट. म्हणजे इमॅजिन करा, जे पॉझिटिव्ह करंट्स आहेत दे नीड टू बी मोर पॉझिटिव्ह सो दॅट वी गेट अ मच बेटर पुश. निगेटिव्ह करंट्स नसायला पाहिजे. न्यूट्रल करंट शुड बी चेंज सो दॅट वी गेट अ डिफरंट पुश. आणि दिस इज बेसिकली द जॉब ऑफ फॉरेन पॉलिसी. कारण ते करंट्स हे देशाच्या हातात नाही आहेत, ते दुसरे देशाचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो पाकिस्तान किंवा चायना, इट इज नॉट इन देअर इंटरेस्ट की आपलं जहाज त्या स्पीडने जावं. ते आपल्याला थांबत राहतील, ते अडथळे क्रिएट करत राहतील सो दॅट वी कॅनॉट मूव्ह इन दॅट डायरेक्शन. दिस इज वॉट आय कॉल्ड एज द निगेटिव्ह करंट्स. बट वी नीड पॉझिटिव्ह करंट्स इफ यू वॉन्ट टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री.
आता मला उदाहरण द्यावं वाटतं US. So whether US is a positive current or a negative current, whether US is really helping us to move. पण जेव्हा आपण कोल्ड वॉर पाहिलेलं आहे फ्रॉम 1950s to let's say 1989, US was never on our side. US was acting like a negative current. म्हणजे 1971 वॉरमध्ये when it was an India-Pakistan war, when Bangladesh was created, US was on the side of Pakistan. US put a lot of efforts to support Pakistan at any cost. म्हणजे 1971 मध्ये USने लिटरली न्यूक्लिअर तो त्यांचा जो समूह असतो जहाजाचा, they threatened us saying that if you are going to attack Pakistan, we are going to use nuclear weapons. And त्यांची जी जहाज आहेत, aircraft carriers, they actually entered the Bay of Bengal. So this was 1971. So just imagine जे US which was a negative current, आणि आता आपण विसरून गेलो की ते निगेटिव्ह करंट एकेकाळी होतं फक्त 50 वर्षाखालीच. Now it's a positive current. Now आपले स्टुडंट्स तिकडे जात आहेत. We have a very positive view about the US. So I think this negative current has been changed into positive current. And त्याच 1971ला Russia, that was the Soviet Union of those days, they supported us. They helped us in the UN Security Council by using their veto power against the US. And this is how we were able to fight with Pakistan. We were able to support the creation of Bangladesh. This was a finest hour of our diplomacy. म्हणजे USने लिटरली आपल्याला एवढं थ्रेटन केलं होतं की इवन चायनाला सांगितलं होतं की तुम्ही इंडियावर वॉर करा, सो दॅट आवर माइंड गेट डिस्ट्रॅक्टेड आणि देन वी गेट डिस्ट्रॅक्टेड अँड विल नॉट ए पाकिस्तान. तसे असे पुष्कळ देश जे असतात त्यांची जी एनर्जी आहे त्यात वी नीड दॅट एनर्जी सो दॅट वी बिकम अ डेव्हलप्ड कंट्री. आता फॉर एक्झाम्पल आय वॉज इन चेक रिपब्लिक. चेक रिपब्लिक इज अ व्हेरी स्मॉल कंट्री. इट्स अ पॉप्युलेशन ऑफ जस्ट 1 crore. बट वॉट इज इम्पॉर्टंट इज दे आर अ टेक्नॉलॉजिकल हब. 1 करोडची लोकसंख्या आहे पण दे हॅव द बिगेस्ट ब्रँड्स. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो बाटा शूज. वेर आर द बाटा शूज कमिंग फ्रॉम? It's a Czechoslovakia product. It's a Czech product. Bata is a surname of a family. It's a family surname, Bata. They set up a Bata factory in 1920s. पण मागच्या 100 वर्षात आपल्याला असं वाटतं आहे कारण आपल्या लहानपणापासून बाटा शूज वापरतो. आपल्याला वाटतं आपलंच आहे. बट बाटा इज एव्हरीवेअर. इट्स नथिंग टू डू विथ इंडिया. फक्त त्यांनी इथे फॅक्टरी घातली. बट बाटा इज बाटा. वी रिमेंबर बाईक्स लाईक जावा, HD हे कुठून आले? They are all Czech products. Skoda, जे स्कोडा गाडी आपण म्हणतो. I mean, a small country is a technological hub. I think this is what we are aspiring. When we think of 2047, we also think that we should also have those kind of products which we can say that they are our products. तर म्हणून आम्ही सो आता जानेवारी महिन्यात व्हायब्रंट गुजरात समिट झाली होती गुजरातमध्ये. तर चेकचे प्राईम मिनिस्टर इथे आले होते आणि वी साइंड आणि पंतप्रधानांची भेट झाली आपल्या पंतप्रधानांची. आणि देन वी साइंड अन ॲग्रीमेंट फॉर स्ट्रॅटेजिक कॉपरेशन ॲग्रीमेंट ऑन इनोव्हेशन. बिकॉज इनोव्हेशन इज द की फॉर इंडिया सक्सेस. जसं रशियाने आपल्याला डिफेन्स आणि सिक्युरिटीच्या थ्रू कॉपरेशन केलं, पॉझिटिव्ह करंट क्रिएट केला. हे जे राष्ट्र आहेत युरोपियन राष्ट्र, वी नीड टेक्नॉलॉजी फॉर देम सो दॅट वी बिकम टेक्नॉलॉजिकली आत्मनिर्भर भारत, सो दॅट वी डोंट डिपेंड ऑन अदर्स फॉर आवर टेक्नॉलॉजिकल नीड्स. अँड दिस इज वॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग. दिस इज वॉट वी आर एस्पायरिंग वेन वी से स्ट्रॅटेजिक इनोव्हेशन, बिकॉज वी नो that we are lacking in innovation. We need innovation in green technologies because now this is the age of green technologies. Now it's not like a normal technology which has a higher carbon footprint. We need green technologies. We need smart cities. Who is going to help you in creating the smart cities? We talk about it, but who is supporting it? Because people have been doing it for the last so many decades. So we need that experience. We need our students to get the best experiences. So what we have started is we have started the exchange program with different IITs, with different universities, so that our students go there to these European countries. They stay for 6 months and they gain knowledge.
In fact, the professors are coming to India to set up laboratories so that we understand how the European countries are innovating. त्यांच्याकडे इनोव्हेशन होतं, आपल्याकडे का होत नाही? Why can't there be an Indian, so-called Indian product? So this is what I say in the foreign policy. We need support from other countries. We cannot remain in isolation. असं होत नाही कोणता देश की फक्त you remain in isolation and you become a developed country. You need everybody's support, and this is what in the foreign policy, this is the role of a diplomat. When we are abroad, we ensure that the country supports us in our development. So whether it's technology, whether it's student exchange program, for example, आपले मुलं आपण म्हणतो की US मध्ये जात आहेत, but this is also a very recent phenomena. पूर्वी जात नव्हते. For example, before 1990, hardly very few students went to US for studying. Even आमच्या काळामध्ये ते US ला जात होते, but they never got admission into good universities. कारण इंडियन स्टुडंट्स बद्दल रिकॉग्निशन नव्हतं. आपण जे समजतो की US म्हणजे आपलंच आहे, असं नव्हतं. It was not such a simple thing. Then there were a lot of roadblocks. विजा भेटत नव्हतं. इवन आमच्या काळात US मध्ये ॲडमिशन भेटायची, विजा भेटत नव्हतं. आता तुम्हाला माहीत नाही, पण हैदराबादला एक विजा गॉड म्हणून एक मंदिर आहे. जेव्हा तुम्ही विजाला अप्लाय करता, हे माहीत नव्हतं की विजा भेटेल का नाही. सो यू हॅव टू प्रे टू द विजा गॉड की आता मी विजाला अप्लाय करतो, देवा मला आता विजा द्या. सो दॅट वॉज द सिच्युएशन टिल लेट्स से 2007, 2008. आणि आता आवर स्टुडंट्स आर ॲक्सेप्टेबल इन द बेस्ट युनिव्हर्सिटीज. I mean, to Stanford, MIT, all the Ivy Leagues. Even Chetanchi mulgi is getting accepted. I mean, just imagine if she was there in the 1990s, te shakya nahota. I mean, this is what has happened. That US, which was in the 1971, which was against India, is supporting us. It has opened its doors for all the Indian students. And I think we need to leverage this. We need to encash this opportunity so that we get the best for our own country. Our best people are in the US. प्रत्येक कंपनीचा CEO आपला आहे. पण those CEO, they basically went to US in the 1990s. I think our brightest people should go there. They should learn. They should create companies, and that will definitely it's going to benefit India. आणि जे आपण IT super power म्हणतो, it's because of that. Whether it's Bangalore, whether it's Hyderabad, whether it's Pune, it's mainly because of the support that we have received from these countries. It was US. Ata, in fact, now you see the big change that is happening in Europe. Europe was very conservative. Europe आपल्या लोकांना म्हणजे खूप कमी लोकांना ॲडमिशन भेटत होते, विजा देत नव्हते, कारण बिकॉज दे आर व्हेरी अँटी इमिग्रेशन. युरोपचा प्रॉब्लेम असा आहे की त्या लोकांना भीती वाटते की इंडियन लोक किंवा फॉरेनर्स असतील तर आपलं काय व्हावं. सो दे आर व्हेरी कन्झर्वेटिव्ह. अमेरिकन्स आर डिफरंट, ब्रिटिश आर डिफरंट. सो दॅट्स वाय कॅनेडियन्स आर डिफरंट. त्याच्यामुळे आपले मुलं तिकडे जातात, युरोपला येत नाहीत. पण युरोपचा फायदा असा आहे की युरोप इज मच चीपर कम्पेअर्ड टू US. दे ऑल्सो हॅव द बेस्ट टेक्नॉलॉजीज, अँड लकीली दे आर स्टार्टिंग ओपनिंग द डोअर. अँड दिस इज बेसिकली द टाइम यू नीड टू वॉच. आता जे 11वी मारायला मुलं आहेत, सो आय नो यू आर प्रिपेरिंग फॉर IIT. एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू IIT बॉम्बे अँड टेक कम्प्युटर सायन्स. पण ते प्रत्येकाला शक्य नाही आहे. Maybe you will find it difficult, but don't give up your hopes. There are other options. So look for opportunities. And in fact, मला Dargad sir, तुम्हाला रिक्वेस्ट करावी वाटते. आय थिंक यू शुड हॅव दिस काउन्सिलिंग सेशन्स सो दॅट पीपल शुड बी अवेअर अबाउट व्हॉट आर द ऑप्शन्स बिफोर देम. आता जसं आता माझी मुलगी इंटरनॅशनल स्कूलला होती, 12वीला होती, तर त्यांच्याकडे युनिव्हर्सिटीज यायचे आणि they used to advertise saying that you come to our university, these are the facilities that we offer, this is the fees, they used to come and tell. So this counseling sessions. So our students should be aware of what is happening in the world. And we should take this opportunity. Even Japan, it was not very positive towards us. आपण जेव्हा न्यूक्लियर टेस्ट घेतले होते 1998ला, जेव्हा वाजपेयी गव्हर्नमेंट होतं, वी कॅरीड आउट न्यूक्लियर टेस्ट. सो जपान वॉज द फर्स्ट कंट्री टू पुट सँक्शन्स ऑन अस. आपण जे आता म्हणतो की वेस्टर्न कंट्रीजने रशियावर सँक्शन्स घातलेले आहेत, सिमिलर सँक्शन्स वेर इम्पोज बाय जपान अगेन्स्ट इंडिया. त्यांनी आपल्याला लोन कॅन्सल केले, सँक्शन्स इम्पोज केले. तो जपान आता आपल्या मुलांना ॲक्सेप्ट करत आहे, बिकॉज जपान इज अ टेक्नॉलॉजिकल हब. आवर स्टुडंट शुड गो देअर. Taiwan is a big opportunity for the Indian students. So there are a lot of options and we should basically use it. Of course, I don't want to speak
कारण ते खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आय थिंक वी कॅन हॅव, मी इथेच थांबतो आणि देन वी कॅन हॅव अ क्वेश्चन आन्सर सेशन सो दॅट स्टुडंट्स कॅन आस्क मेनी क्वेश्चन. या, थँक्यू. Good afternoon, sir. Myself Vivek Pathak. I am the student of Dayanand College of Commerce. My question is, sir, India recently invested in the Chabahar port of Iran, and if America puts sanctions on us, what could be our middle pathway? As you are a diplomat, what could be our foreign policies towards that? Very clear. मग लक्षात समजून घ्या, व्हॉट एक्झॅक्टली इज द प्रॉब्लेम. आपण चाबारकडे का जात आहे? व्हॉट इज द रिझन फॉर युझिंग चाबार? As it's a strategic location for us and it's a warm water port, it could help us in getting connected to the Afghanistan also. As China is building a BRI, Belt Road Initiative, it could help us to get connected with the Afghanistan and the Iran. It could help our trade policies as well. The basic problem आहे पाकिस्तान. कारण आपल्याला समजा, लेट्स सी, इफ यू वॉन्ट टू एक्सपोर्ट समथिंग टू अफगाणिस्तान, वी कॅनॉट यूज पाकिस्तान ॲज अ ट्रान्झिट. नॉर्मली गुड्स पंजाबमधून अफगाणिस्तानला जाऊ शकतात आणि ट्रक्स, आय मीन इफ पाकिस्तान अलाउज दॅट इज पॉसिबल. पण जेव्हा 2001मध्ये जेव्हा US ने अफगाणिस्तानवर बॉम्बिंग केली, तेव्हा आपल्याला अफगाणिस्तानला सपोर्ट करायचं होतं, तर पाकिस्तान पुट ऑब्स्टेकल्स इन एक्सपोर्टिंग प्रॉडक्ट्स. मग आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं. लिटरली वी हॅड टू एअरलिफ्ट right from food grains to vegetables and everything. So this is not a workable solution. आणि त्याच्यासाठी आपण दुसरा मार्ग निवडला, तो म्हणजे पाकिस्तानला बायपास करण्यासाठी. दॅट इज चाबहार. सो चाबहार इज इन इराण, आणि तिथून रेल्वे लाईन कन्स्ट्रक्ट करून देन यू कॅन ॲक्च्युली गो टू अफगाणिस्तान. सो ओव्हर द लास्ट 20 years वी हॅव डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर राईट फ्रॉम रोड्स इन इराण, रेल्वे लाईन, सो दॅट इफ द गुड्स गो टू चाबहार, ते तिथे जाते. नाउ द ओनली प्रॉब्लेम इज इराण अमेरिका टेन्शन्स. इट इज इन इंडियाज इंटरेस्ट to support Chabahar port and then send goods to Afghanistan and other Central Asian countries. कारण सेंट्रल एशियाचा आणि पाकिस्तान इज बेसिकली लाईंग बिटवीन सेंट्रल एशिया, अफगाणिस्तान अँड इंडिया. आणि जो पण पाकिस्तान चेंज होणार नाही, आपण काही हेल्प करू शकत नाही. सो वी नीड टू फाइंड अल्टरनेटिव्ह. जस्ट बिकॉज पाकिस्तानने ब्लॉक केला म्हणजे काही करू शकत नाही. सो वी आर युझिंग चाबहार. वी आर स्टार्टेड, इन फॅक्ट रिसेंटली वी साइंड अन ॲग्रीमेंट विथ देम टू डेव्हलप द चाबहार पोर्ट. आणि आपल्या कंपनी जातात. अमेरिका इज अवेअर, इट्स नथिंग न्यू. मागच्या 5-6 वर्षापर्यंत, मागच्या 10 वर्षापासून आपण चाबहारमध्ये आहे. अमेरिकेला माहिती आहे, बट दे थ्रेटन अस की आम्ही हे करू ते करू. इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ द गेम. बट बेसिकली वी नीड टू लुक ॲट आवर ओन इंटरेस्ट. जस्ट बिकॉज दे से की तुम्ही असं करू नका म्हणून आम्ही ऐकणार नाही. आय थिंक वी नीड टू सी द प्रोज अँड कॉन्स. We have found a way to deal with it. Same is the case with Russia. They say that you cannot import Russian oil, you cannot import Russian this, but we are doing it because it is in our interest. I think that is what is foreign policy. मला माझ्या फायद्याचं आहे. So why should I care what US is saying or what Europe is saying? Thank you so much. Yes, विद्यार्थ्यांनी उभं राहायचं. ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी उभं राहावं. राजदूत म्हणून काम केलेलं आहे आणि आपण भारतीय संस्कृती खूप चांगली आहे, गौरवशाली आहे आणि भारतीय संस्कृतीमुळं आपला देश हा पुढं जातो आहे, असं आपलं एक वातावरण आहे. पण बाहेरच्या देशामध्ये संस्कृती ही कितपर्यंत चांगली आहे किंवा आपल्या संस्कृतीमुळं आपण कुठपर्यंत बाहेरच्या देशामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतो किंवा आपली खरीच संस्कृती ही चांगली आहे का, आपण पाळली पाहिजे का, हे बाहेरच्या देशाचे काय अनुभव आहेत? रिपब्लिकमध्ये राजदूत होतो. चेक रिपब्लिकमध्ये जेवढा योगाचा प्रसार आहे तेवढा मला भारतात कुठे भेटला नाही. यू कांट इमॅजिन की हाऊ योगा हॅज कनेक्टेड इंडिया विथ एनी युरोपियन कंट्री. कमीत म्हणजे चेक रिपब्लिक फक्त 1 कोटीचा देश आहे. मी कोणत्याही छोट्या खेड्यामध्ये गेला असेल, यू विल हॅव अ योगा थिंग. सो वेन दे लुक ॲट मी थ्रू द प्रिझम ऑफ योगा. सो दॅट इज अवर स्ट्रेंथ. सो वी शुड बेसिकली लेव्हरेज दॅट. आपल्यावर ते प्रेम करतात कारण त्यांना योगा आवडतो. ते आपल्याला योगाच्या थ्रूच बघतात. प्रत्येकाने त्याच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. कोणी योगाच्या थ्रू बघेल, कोणी IT च्या थ्रू बघेल, कोणी वाराणसीच्या थ्रू बघेल. कारण आमच्या इथे काही लोक आहेत ते म्हणतात आम्हाला इंडियाला यायचं म्हणजे फक्त वाराणसीला यायचं, आणि दे मीन इट. आणि दिस इज व्हॉट वी आर डुईंग. आय मीन कल्चर म्हणजे अल्टिमेटली काय असतं,
आज आपल्याला अमेरिकेबद्दल का सॉफ्ट कॉर्नर होतो, का आपण मॅकडॉनल्डला जातो? बिकॉज आपल्या डोक्यात आहे की अमेरिका आपलं फ्रेंड आहे, मॅकडॉनल्ड चांगलं आहे, KFC चांगलं आहे, डॉमिनो पिझ्झा छान आहे. सो दिस इज व्हॉट इट इज, इट्स अ फूड डिप्लोमसी. सो कल्चर इज अगेन आवर पार्ट ऑफ डिप्लोमसी. आणि असं झालेलं आहे की आपण आता आपल्याला सपोर्ट करायची गरज नाही. दे आर डुईंग ऑन देअर ओन. आम्हाला सांगायचीच गरज नाही की योगा चांगला आहे, तेच आपल्याला लेक्चर देतील की योगा किती चांगला आहे. अँड आय थिंक दिस इज व्हॉट द सक्सेस इज. आणि जसं चेक रिपब्लिकमध्ये योगा इन डेली लाईफ इज अन ऑर्गनायझेशन विच इज देअर फॉर द लास्ट 50 years. 50 वर्षापासून आहे. आणि त्याचे जे मेंबर्स आहेत इज लाईक द हुज हू ऑफ द कंट्री. प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर, एव्हरीबडी नोज इट. आय थिंक दिस इज आवर स्ट्रेंथ. ज्या लोकांनी योगाचा प्रसार केलेला आहे, हे झालेलं आहे. मागच्या 100 वर्षामध्ये US मध्ये जा, आयुर्वेदाचा प्रसार झालेला आहे. युरोपमध्ये जा, यू गो एव्हरीवेअर, योगा हे ते आहे. आता कल्चर, फॉर एक्झाम्पल कल्चर, आपण आता जिथे जातो शेख मुली कथ्थक डान्स करतात, भरतनाट्यम डान्स करतात, आपल्या मुलींना येत नाही. आय थिंक दिस इज व्हॉट इट इज. आणि वी शुड टेक प्राईड. आता ॲज अन अँबॅसिडर आय शुड बेसिकली से येस, आय विल ट्राय माय बेस्ट टू सपोर्ट यू. ते इंडियामध्ये येऊन 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याचा अभ्यास करतात. आता चेक रिपब्लिकमध्ये इंडॉलॉजी डिपार्टमेंट आहे. कॅन यू इमॅजिन people in Czech Republic studying Marathi language for more than 100 years? शक्य आहे का? So we should basically take pride. There are some, आपण त्यांच्याबद्दल केलेलं आहे का? आपण या कॉलेजमध्ये आपण म्हणतो की आम्ही खूप अकॅडमिकली सुपिरियर आहे. असा एक तरी मुलगा आहे की जो चेक लँग्वेजबद्दल रिसर्च करत आहे किंवा त्याला चेकबद्दल माहिती आहे, पण त्या लोकांना आमच्याबद्दल माहिती आहे. बिकॉज अँड दॅट इज वाय दे आर इन दॅट पर्टिक्युलर पोझिशन. म्हणून ते डेव्हलप्ड आहेत. बिकॉज दे आर व्हेरी क्युरियस. काय चाललं या देशात, काय चाललं या देशात, काय चाललं या देशात, काय चाललं. इट्स अ व्हेरी क्युरियस माइंड. ते असं म्हणत नाही की आम्ही ग्रेट आहे, आम्ही ग्रेट आहे, नाही, ते रामायण नाही आहे. सो दे आर डुईंग इट. आणि ॲज अन एम्बसी वी सपोर्ट इट. आय टेक प्राईड. म्हणजे एक उदाहरण देतो. मुघल काळातली हिंदी, त्याच्यावर ते रिसर्च करतात त्यांनी. आणि त्यांची जी मीटिंग होती, सो अमेरिकन इंडॉलॉजिस्ट होते, जर्मन, चेक, ते म्हणाले अँबॅसिडर साहेब वाय डोंट यू जॉईन अस. ती ऑनलाईन मीटिंग होती. मला काही कळत नव्हतं कारण ती लँग्वेजच वेगळी होती, कारण ती लँग्वेजच संपून गेलेली आहे. बट दीज आर द पीपल हू आर कीपिंग इट. अँड आय थिंक दॅट इज व्हॉट इट इज. वेदर इट्स कल्चर, वेदर इट्स आवर नॉलेज. म्हणजे मी चेक रिपब्लिकमध्ये आता एक उदाहरण देतो. मी जेव्हा मी चेक रिपब्लिकमध्ये गेलो तर मी वाचलं होतं पुस्तकांमध्ये की सुभाषचंद्र बोसची बेसिकली व्हिजिट झाली होती चेक रिपब्लिकमध्ये. ते 1-2दा सुभाषचंद्र बोस गेले होते. तो ऑब्वियसली आय वॉज व्हेरी क्युरियस की बाबा काय झालं होतं, कुठे आले होते. कारण सुभाषचंद्र बोसचा आय थिंक हिज ब्रदर और मे बी नेफ्यू, तर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये चेकचा रेफरन्स होता. बट आय वॉज नॉट अवेअर. बट बिईंग इन चेक रिपब्लिक आय वॉज क्युरियस काय चाललं. तर मी तिथल्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला फक्त एक सिम्पल ईमेल लिहिली की दिस पर्टिक्युलर पर्सन, कारण त्यांना सुभाषचंद्र बोस कोण आहे माहीत नाही आहे. व्हिजिटर येत राहतात तसं सुभाषचंद्र बोस. विदिन 1 वीक त्यांनी मला काही डॉक्युमेंट्स पाठवले. त्या डॉक्युमेंट्समध्ये असं होतं की सुभाषचंद्र बोसनी 1936ला युरोपमध्ये जे इंडियन स्टुडंट्स होते त्यांची एक मीटिंग घेतली होती. मग ती मीटिंग झाली कसं कळालं, कारण ते रजिस्टर बाहेर ठेवलं होतं. जे लोक मध्ये येत होते ते साईन करत होते, नाव लिहित होते, साईन करत होते, नाव लिहित होते, साईन करत होते. आणि त्या रजिस्टरची कॉपी त्यांनी मला पाठवली. कधीच 1936. आय मीन दिस इज व्हॉट इज नॉलेज. पुन्हा मला आणखी क्युरिओसिटी वाढली की नेमकं काय. पुन्हा आणखी डिटेल्स मागितले सुभाषचंद्र बोस. तर सुभाषचंद्र बोस 1933-36ला बिकॉज ही वॉन्टेड टू फाईट द ब्रिटिश, ही वॉन्टेड टू टेक द सपोर्ट फ्रॉम मुसोलिनी, हिटलर. सी, दुश्मनाचा दुश्मन आपला दोस्त. सो दॅट वॉज हिज फिलॉसॉफी. त्यांनी हिटलरला पण भेटायला गेले होते, मुसोलिनीला पण भेटायला गेले होते. पण 1933-34मध्ये नोबडी न्यू व्हॉट वॉज हिटलर. हिटलर तसा नव्हता. हिटलर तो नंतर झाला. आपण जेव्हा एक हिटलर राक्षस आहे, असं आहे, तसं आहे म्हणतो, ही वॉज अ मॉन्स्टर. बट दॅट इज आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. बट बिफोर दॅट ही वॉज लाईक अ नॉर्मल पॉलिटिशियन. ही वॉज अ इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. तर सुभाषचंद्र बोस वॉन्टेड टू मीट
द चेकोस्लोवाकिया प्रेसिडेंट, द देन प्रेसिडेंट. आणि मग त्यांनी पत्र लिहिलं होतं, त्या पत्राची कॉपी त्यांनी आम्हाला दिली की दिस इज द लेटर, हँड रिटन लेटर गिवन टू मी बाय द चेक आर्काइव्ह सेइंग दॅट दिस. त्यांना काही माहीत नाही सुभाषचंद्र बोस कोण आहे. ते लेटर दिलं होतं. सुभाषचंद्र बोसने लिहिलं होतं की आय मेट मुसोलिनी, आय विल बी इन व्हिएना, आय विल बी स्टेइंग इन दिस पर्टिक्युलर होटल, दिस इज द टेलिफोन नंबर, सो whenever the president is free, please let me know, I will like to come and go and meet him. So this is that society, ही युरोपियन सोसायटी. इंडियाबद्दल त्यांना एवढं फॅसिनेशन आहे. पण झालं काय की आपण निगेटिव्ह जात आहेत, ते पॉझिटिव्ह होत आहेत. आय थिंक व्हॉट वी नीड टू डू इज वी शुड ऑल्सो टेक प्राईड इन आवर सिव्हिलायझेशन. वी नीड टू टेक प्राईड इन आवर ओन सोसायटी, इन आवर ओन कल्चर. आता मला हमेशा प्रश्न, मला काही लोकांनी विचारलं तुझ्या लातूरचा इतिहास काय आहे, मलाच माहीत नाही. म्हणजे राष्ट्रकूटात असेल, ठीक आहे, राष्ट्रकूटात होतं, इट वॉज अन इम्पॉर्टंट ट्रेडिंग पॉईंट ऑफ द राष्ट्रकूटाच फॅमिली, बट बियॉन्ड दॅट वी डोंट नो. पण इंडियाचा इतिहास तिथल्या स्कॉलर्सला माहिती आहे, ते आपल्याला सांगतील की काय काय झालं होतं. सो दिस इज व्हॉट इज कल्चर. आता मला जास्त लांबलचक करायचं. नेक्स्ट. सर, माझं नाव तेलंगे संकेत संतोष, मी दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता 12वीमध्ये शिकत आहे. सर, फॉरेनला जाण्यासाठी किंवा तिथे जाऊन काम करण्यासाठी IFS करणे आवश्यक आहे का, त्यासाठी कोणता पर्याय आहे? IFS आहे. इफ यू वॉन्ट टू गो ॲज अ प्रोफेशनल, IFS करायची काहीच आवश्यकता नाही आहे. कारण समजा तुम्ही ते ग्रॅज्युएशन केलेलं आहे, यू कॅन ऑलवेज अप्लाय फॉर अ जॉब, किंवा तुम्ही तिथे शिकायला जाऊ शकता. आता आपले खूप विद्यार्थी तिथे शिकायला जातात. मी जसं चेक रिपब्लिकला होतो, आपले कमीत कमी 2000 विद्यार्थी तिथे शिकत होते. इंडियन स्टुडंट स्टडिंग इन चेक रिपब्लिक इन डिफरंट फॅकल्टीज. कोणी इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये करत असेल, कोणी मेडिकलमध्ये करत असेल, कोणी इंजिनिअरिंगमध्ये. पण आपले खूप लोक आहेत तिथे. म्हणजे 2000 फक्त चेक रिपब्लिकमध्ये. US मध्ये कमीत कमी आपले 10 लाख असतील किंवा 20 लाख असतील. आता तो नंबरही मला माहीत नाही. थँक्यू सर. लास्ट 2 क्वेश्चन्स. मी अक्षय, दयानंद कला महाविद्यालयाचा MA मराठीचा विद्यार्थी आहे, माजी विद्यार्थी. आता रिसेंटली फेब्रुवारीमध्ये मला मराठी विषयामध्ये JRF भेटलेला आहे. तर महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये त्याच्या व्यतिरिक्त, आता तुम्ही लँग्वेजचा विषय काढला की मराठी विषयामध्ये JRF घेऊन आपण फॉरेनमध्ये रिसर्च करू शकतो का, असे काय फॅसिलिटीज आहेत का तुमच्या ऐकण्यामध्ये? आणि दुसरा त्याला लागून एक असा प्रश्न आहे की UPSCमध्ये, संघ लोकसेवा आयोगामध्ये इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहेत. तर तुम्ही हे निवडताना IFSच का निवडलं, याच्या मागची भूमिका. आणि पहिला प्रश्न मराठी विषयाचा संशोधनासंदर्भात बाहेर देशामधला. ॲक्च्युली दे आर लुक, ते विचार करतात की आम्हाला तुम्ही बोलवा आणि हेल्प करा रिसर्च करण्यासाठी मराठीबद्दल. तुम्हाला तिकडे तुम्ही काय करणार आहे? ॲक्च्युली ते स्कॉलर्स इकडे येत असतात, कारण तिकडच्या युनिव्हर्सिटी स्पॉन्सर करतात की तुम्ही ठीक आहे इथे महाराष्ट्रात जा, रिसर्च करा. कारण त्यांना माहिती असतं की बाबा महाराष्ट्राबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, हे तुम्हाला मराठीचं वाचावं लागेल. अदरवाईज इंग्लिश मीडिया हे कम्प्लीट कव्हरेज देत नसतं. यू विल गेट गुड जस्टिस, गुड अंडरस्टँडिंग ओनली विथ द लोकल लँग्वेज. सो दॅट इज व्हॉट इट इज. आणि ते चालू आहे. त्याच्याकडे मराठी डिपार्टमेंट आहे. तिथे चार्ल्स युनिव्हर्सिटी म्हणून आहे, त्याच्याकडे मराठी डिपार्टमेंट आहे. पण मी कोणी पाहिलं नाही की इंडियन जाऊन तिथे शिकवतो. सो दे हॅव दर ओन स्टुडंट्स. पण ठीक आहे, त्यांचे इश्यूज आहेत. एक मे बी US मध्ये भेटतील, पण अमेरिकन्स, युरोपियन्स ते नॉर्मली अलाव करत नाहीत युरोपमध्ये. IFS निवड मागची भूमिका तुमची? IFSच का? माझा फर्स्ट चॉईस IAS होता, नंतर IFS होता. कारण IFS बद्दल मलाही माहिती नव्हती. मी तुमच्यासारखा दयानंद विद्यार्थी पुन्हा तिकडे गेलो. फक्त आपण IAS मध्ये पाहिलं होतं की कलेक्टर पाहतो, CO पाहतो, SP पाहतो, त्याच्या पत्रिकेत काही माहीत नाही. त्याच्यामुळे IAS फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस IFS. पोलीस नको होतं. सो दॅट वॉज द आयडिया. पण टू टेल यू व्हेरी फ्रँकली, आय हॅड नो क्लू व्हॉट इज फॉरेन सर्व्हिस. लास्ट क्वेश्चन आहे कुणाचा? दयानंद विज्ञानचे आपण माजी विद्यार्थी म्हणून आमच्या दयानंद विज्ञानचे समोर बसलेले जे विज्ञानचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण काय काय अपॉर्च्युनिटी देऊ शकता आणि आत्तापर्यंत दिलेले आहात? या विद्यार्थ्याला बोललात तर त्यांना थोडी प्रेरणा आणि एक प्रोत्साहन मिळेल. नाही, अपॉर्च्युनिटी मी म्हणजे विज्ञान यांना सांगितलं होतं की अमेरिकन्स हॅव ओपन द डोर्स, युरोपियन्स हॅव ओपन द डोर्स, जॅपनीज हॅव ओपन द डोर्स. सगळ्या युनिव्हर्सिटीजने आपल्यासाठी दरवाजे उघडलेले आहेत. सो कीप दॅट ऑप्शन ओपन. असं नाही की IIT मध्ये नाही झालं म्हणजे की वर्ल्ड हॅज कोलॅप्स्ड, हे समजू नका. देर आर ऑप्शन्स बियॉन्ड दॅट. मे बी यू कॅन डू मच बेटर गोईंग अब्रॉड. सो कीप ऑल ऑप्शन्स ओपन. ऑप्शन्स क्लोज करू नका. कारण आमच्या वेळेस कसं होतं, आपल्या वेळेस 1 मार्काने हुकला मेडिकल, काय करणार?
युअर लाईफ इज कम्प्लिटली चेंज. असं होत नाही, आता ऑप्शन्स आहेत. थँक्यू सर. आपण लास्ट होतं, पण आदरणीय चेतन सरांचं असं म्हणणं आहे की मागं ज्या विद्यार्थिनी उठल्या होत्या लास्ट दोन विद्यार्थिनी ज्या मागं उठल्या होत्या त्यांनी प्रश्न विचारावा आणि मग ही प्रश्नाची सांगता करूयात आपण. Myself, Kharve Samiksha. I am learning in 12th class. I am from Dayanand College. Sir, I want to ask you that India is your home, like as a home. It is like as your mother. So, what motivate you? Which thing motivate you to become confidence and to go in foreign countries and to learn the things, to grow yourself, and you have developed. I listened to you all the from the starting. I had listened what you said, a single thing I had listened. So I want to ask you that which thing motivate you to go out and in foreign countries to learn about that foreign countries. Actually in this when we are in the young phase, at that time what happens to us, we are not confident. Actually when I was asking question to you, I was somewhere my heartbeat were increasing, but I try myself. So I want to. No, thank you so much. I think over a period of time when you go out of the college, कारण आता आपल्याला तुमचं एक्सपोजर नाही आहे, जसं जसं एक्सपोजर वाढायला चालू होईल तुमच्यात कॉन्फिडन्स येतो, तुम्ही बोलता. जो आपल्याला एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो, कधी कधी असतो, मुंबईला गेले की एक लातूरवाल्यांना असतो किंवा एक रुरल एरियाजमधून येतो, तो हळूहळू जातो. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे knowledge is most important. Without knowledge doesn't matter whether it's from the urban or rural, काही फरक पडत नाही. But what is important, keep that confidence, keep the doors open, meet people as many as possible. Like I was the ambassador, I never hesitated in meeting any person. माझं समजा नॉलेज वाढत असेल, माझ्या देशाचं भलं होत असेल, मी कोणाकडूनही शिकायला तयार आहे. म्हणजे मी कशाला इगो ठेवणार आहे. So keep your mind open. I think that is the most important thing. And have confidence, have faith in you. I think that is the thing. And don't worry about this. If your heartbeat increases, it doesn't matter. Just slow down. एक लास्ट आहे तो फक्त, प्लीज. वंशी, आय एम स्टुडंट ऑफ PCM ग्रुप इन सायन्स कॉलेज. मला हे विचारायचं होतं की तुम्ही आताशी सध्या झालेल्या नीट स्कॅमबद्दल तर ऐकलंच असेल. मग तुम्हाला काय वाटतं, ते नीट स्कॅम स्टुडंट्सच्या गलतीमुळं झालं की गव्हर्नमेंटनं त्यामध्ये ध्यान जास्त द्यायला पाहिजे होतं, की स्टुडंट्सनंच खरा तसा अभ्यास केला होता? For a country to be developed, education is important, right? We need skilled people in order to help our country get technologically advanced and stuff. So why is it that our government doesn't really pay attention at education? In Jilla Parishad school, we see that the teachers they are teaching there, they have a lot of salaries, but they are not properly trained and something. And I have met some teachers who can't even write the spelling of 100 and stuff on checks. Why is it so? And one more thing, की आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ध्यान देतो, आपण गव्हर्नमेंट काय करते ते बघतो, ते आपण जास्त ते बघितलेल्या गोष्टी आहेत की ते बिल्डिंग्स बांधते, रस्ते बांधते, खूप काही करते, पण त्यांना एज्युकेशन आणि ह्या एज्युकेशन सिस्टीमबद्दल जास्त कुठेच काही बोललेलं नाही आहे आणि कुठेच काही केलेलं नाही. नाही, धन्यवाद. खूप छान क्वेश्चन विचारलं आहे दोघांनी. इनफॅक्ट नीटबद्दल बोलायचं तर मी डॉक्टर सारडाशी तेच बोलत होते, नीट प्रकार काय आहे, हे कशी एक्झाम कंडक्ट होते, कारण मला काहीच आयडिया नाही आहे. बिकॉज आय एम नॉट फ्रॉम, कारण आमच्या वेळेस नीट नव्हती. आता गेसवर्क आहे, जसं तुम्ही गेसवर्क करत आहात की मुलं असतील, हे असेल ते असेल. बट आय थिंक वी नीड टू गो टू द रूट ऑफ द प्रॉब्लेम, लेट इट बी इन्व्हेस्टिगेटेड सो दॅट द स्टुडंट्स शुड हॅव ट्रस्ट इन द नीट एक्झाम. सर, तुम्हाला काय वाटते ह्याच्यानंतर ज्या कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम होतील, जसं की नीट, JEE, ॲडव्हान्स असो, मेन्स असो किंवा CET असो, ह्या कोणत्या एक्झाममध्ये डबल कोणता घोटाळा होऊ शकेल? आता प्रश्न थांबायला पाहिजेत, खरं म्हणजे वेळ नाही सरांकडे. सॉरी सर. हा, अच्छा, दुसरा तुमचा क्वेश्चन विसरून गेलो नीटच्या नादामध्ये. येस सर. नाही, कॅन यू रिपीट युअर क्वेश्चन?
I was asking that. About the education. Yeah, Yes. yeah. See, I think what is important is we need to remember what is India. India is a $3 trillion economy. Our per capita GDP is around $2,500. What is the per capita GDP of, let's say, US? It's $60,000. आता मी जे चेक रिपब्लिकमध्ये होतो, इट्स $25,000. फिनलँडमध्ये जात आहे, इट्स $50,000. इट्स लाईक 20 times माय GDP. इमॅजिन करा की 2,500 रुपये तुम्ही बँकेत घातले, ते 50,000 कधी होतील? इवन इफ यू मेंटेन दिस ग्रोथ रेट ऑफ 7%, 8%. सो गव्हर्नमेंट हॅज इट्स ओन लिमिटेशन्स. गव्हर्नमेंट खूप श्रीमंत नाही आहे की ते काही करू शकतं. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज ॲज अ पब्लिक वी नीड टू सी सम प्रोटेस्ट. पीपल शुड कम. आय मीन दॅट इज वॉट द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी इज. कधी तुम्ही लोकांनी आवाज उठवला की आम्हाला एज्युकेशन चांगलं पाहिजे, उठवलं का? कारण बोलून काही फायदा नाही आहे. वी नीड टू, बिकॉज द गव्हर्नमेंट शुड अंडरस्टँड दॅट दिस इज अ प्रायोरिटी फॉर द पीपल. सो दे आर गोइंग टू डू इट. इफ यू आर नॉट गोइंग टू से दॅट दिस इज अ प्रायोरिटी, नथिंग इज गोइंग टू हॅपन. मग ते गव्हर्नमेंट आपापल्या यांनी चालेल. बट स्टील द न्यू एज्युकेशन पॉलिसी हॅज कम आउट. दॅट इज अ बिग डेव्हलपमेंट. कारण 1980s नंतर कधीच रिफॉर्म झालेले नाहीत. सो इट्स अ स्लो प्रोसेस, पण इट्स अ पब्लिक आणि इट्स अ यू नीड पार्टिसिपेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट अँड द पीपल. इट्स लाईक अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. सो डोंट से दॅट ओके गव्हर्नमेंट इज नॉट डुईंग. गव्हर्नमेंट इज नॉट लाईक गॉड. गव्हर्नमेंट काय देव नाही आहे. ते पण लोकच आहेत. त्यांनी सांगायला पाहिजे. जसं लहान बाळ त्याला भूक लागली तर जसं आईला सांगतं की मला दूध दे, इट्स अ सिमिलर थिंग. आईला किंवा कोणाला स्वप्न नाही पडणार की दिस इज द थिंग व्हॉट इज हॅपनिंग. वा, धन्यवाद. नशिबावर निर्भर न राहता प्रयत्नाने सर्व काही मिळू शकतं, हा भाव आणि जिद्द आपण स्वानुभव कथनातून विद्यार्थ्यांमध्ये आपण पेरलीत. मला कुमार विश्वासांच्या काही ओळी मला इथं आठवत आहेत. धरा की कोख ने ऐसे बहुत कम रत्न पाले हैं, धरा की कोख ने ऐसे बहुत कम रत्न पाले हैं, जिन्होंने आसमानों तक अपना नाम उछाला है. आपण ही लातूरची आणि दयानंदची मान जगात उंचावत आहात. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री ललितभाई शाह यांना अध्यक्षीय समारोपासाठी आमंत्रित करतोय. आदरणीय शाह साहेब. दयानंद महाविद्यालयाचा आपला अनुभव सांगण्यासाठी उपस्थित असलेले हेमंतजी कोटलवार, ते आपल्या माजी प्राचार्याचे चिरंजीव आहेत. तसेच दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आमचे मित्र रमेशजी बियाणी, माझे सहकारी दीनानाथजी बुतडा, डॉक्टर चेतनजी सारडा, उपस्थित सर्व प्राचार्य वर्ग, प्रोफेसर्स व उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आजचा हा जो अनुभव कथन करण्याचा जो कार्यक्रम हे चेतनजी सारडामुळं निर्माण झालेला आहे. तर चेतनजी सारडांचं सुद्धा मी आभार मानतो. कारण आम्ही चेतनजीची जी इच्छा होती, विद्यार्थी आणि हेमंतजी यांच्यामधला दुवा आम्ही झालेलो आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्यासमोर उपप्राचार्यांनी सुद्धा काही टॅलेंटेड विद्यार्थ्यांचे नावं घेतले. आत्ताच्या विद्यार्थ्यांनी तत्कालीन विद्यार्थ्यांना म्हणजे जस्ट लाईक हेमंतजी कोटलवार यांना आपण रोल मॉडेल म्हणून आपण समोर ठेवलं पाहिजे. प्रत्येकजण काय पहिल्या दिवसापासून हुशार नसतो, ते त्यांनी आता कोटलवार सरांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने आपलं ध्येय फिक्स केलं पाहिजे आणि ध्येय फिक्स करताना आपल्याला कुठं पोचायचं आहे, मग त्याच्यात ऑप्शन्स बरेच, आता त्या काळाचे आणि आत्ताच्या ऑप्शन्समध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे.
तर आपण अशा बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आता त्यांनी आज ज्या पदावर आहेत त्याचा आणि सायन्सचा काहीच संबंध नाही, पण ह्याचा अर्थ की सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडे जाऊ नये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊ नये असा नाही. आपण एक सायन्समध्ये गेलो की आपल्या डोळ्यापुढे एकच असतो, मला इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं आहे. हा एक पॅटर्न आपण थोडा मानसिकता आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी बदलली पाहिजे असं मला वाटतं. आपल्या 5-7 वर्षापूर्वी मला असं वाटतंय आर्ट्स कॉलेजची मुलगी ही महाराष्ट्रात प्रथम आली होती ग्रॅज्युएशनमध्ये. तर त्या कार्यक्रमात सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं त्या मुलीला की तू दुसरं काही ग्रॅज्युएशन न करता, पोस्ट ग्रॅज्युएशन न करता तू IASसाठी तुझी निवड कर, संस्था तुला मदत करेन. पण त्याच्या मनात असून सुद्धा काही कारणामुळं, घरगुती कारणामुळं ते करू शकल्या नाहीत. इतक्या हुशार. आर्ट्समध्ये 93 आणि 94% मार्क्स मिळवणंही फार अवघड असतं. सायन्समध्ये एखाद्या वेळेस माणूस 100 पैकी 100 गुण, आता तर 100 पैकी 102 गुण सुद्धा मिळतात. त्याच्यामुळे सायन्समध्ये हे मिळवणं सोपं असतं, पण आर्ट्स आणि कॉमर्समध्ये हे मिळवणं फार अवघड असतं. तरी मी सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणार आहे, तत्कालीन शिक्षणाची पद्धत फार वेगळी होती. मी स्वतः सुद्धा दयानंद विज्ञान महाविद्यालयाचाच विद्यार्थी आहे. म्हणजे मी सुद्धा या कॉलेजमधनंच शिकलेलो आहे. माझे प्राचार्य तत्कालीन प्राचार्य KH पुरोहित सर होते. त्यामुळं त्यावेळेसची शिक्षणाची पद्धत, आत्ताची शिक्षणाची पद्धत हा फार बदललेली आहे. काही विद्यार्थ्यांनी नीटबद्दल विचारले, पण त्या काळात, आमच्या काळात नीट CET वगैरे काही विषयच नव्हते. आम्हाला जे मार्क मिळतील त्या मॅरिटवर आम्हाला ॲडमिशन मिळत होते. ही सगळी पॅटर्न बदललेला आहे. तर मी आर्ट्सचा विद्यार्थी असो, कॉमर्सचा असो किंवा सायन्सचा असो, कुठल्याही विद्यार्थ्याने एखादी गोष्ट मनाची बांधून न घेता सगळे फील्ड, आपण कुठल्याही फॅकल्टीला ॲडमिशन घ्या, पण कुठल्याही फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेताना आपलं एक एम ठेवूया की मला ह्याच्यात या पदापर्यंत पोचायचं आहे. आणि त्याच्यासाठी आता सध्याच्या काळात बरेचसे ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्यांचा उपयोग करावा. जसं कोटलवार सरांनी आता सांगितलं, त्यांनाही रवी मंत्री म्हणून नाव घेतले. त्यांचाही बऱ्याच लोकांनी रोल मॉडेल म्हणून त्यांनासुद्धा समोर ठेवावं की सायन्सचा विद्यार्थी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेलेला आहे, ते तुमच्या समोर आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या समोर ठेवाव्यात. आजच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सरांचा आज जे त्यांच्या प्रश्न विचारणा झाली, त्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या, त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल असं मला वाटतंय. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. शासन कळ्या माझी लपले ज्ञानेंद्र रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. आपण सर्वजण विद्यार्थी विकसनासाठी कटिबद्ध आहोत. या कार्यक्रमाचं अंतिम चरण म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी प्राध्यापक सुभाष मोरे यांना आमंत्रित करतोय. दयानंद शिक्षण संस्था लातूर संचालित दयानंद कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभव कथन समारंभ दयानंद महाविद्यालयात ते राजदूत प्रवास या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ललितबाई शहा यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय श्री हेमंतजी कोटलवार, इंडियन फॉरेन सर्व्हिस, राजदूत फिनलँड यांनी विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून फॉरेन पॉलिसी, फॉरेन एज्युकेशन, स्मॉल कंट्रीमधलं एज्युकेशन यामधील सविस्तर माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं पण सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी दयानंद शिक्षण संस्था कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मी अत्यंत त्यांचा आभारी आहे.
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियानी सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य माननीय दीनाजी भुतडा सर, माननीय डॉक्टर चेतनजी सारडा सर हे पण कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत येणारे महाविद्यालय, त्यामधील प्राचार्य डॉक्टर जयप्रकाशजी दरगड सर विज्ञान महाविद्यालय, प्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर वाणिज्य महाविद्यालय, प्राचार्य डॉक्टर पूनम नथानी मॅडम विधी महाविद्यालय, प्राचार्य डॉक्टर सातपुते मॅडम या पण कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. दयानंद शिक्षण संस्थेमधील उपप्राचार्य डॉक्टर माननीकर सर कला महाविद्यालय, डॉक्टर लहाने सर वाणिज्य महाविद्यालय, डॉक्टर बेल्लाळे सर विज्ञान महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य सर्वोदय सर विज्ञान महाविद्यालय, प्राध्यापक माळी सर कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य हे पण उपस्थित राहिले, त्याबद्दल आभारी आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशिका डॉक्टर वाडीकर मॅडम, प्राध्यापक पाटील मॅडम, प्रवेशक डॉक्टर नागरगोजे सर हे पण उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सूत्रसंचालन करणारे डॉक्टर बाहिती सर यांनी चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत येणारे सर्व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचाही आभारी आहे. तसेच दयानंद कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, कारण आपल्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे, त्यामुळे आपण सर्वजण उपस्थित राहिलात, कार्यक्रम व्यवस्थित ऐकलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि माननीय अध्यक्ष साहेबाच्या वतीने राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपेल असं जाहीर करतो. धन्यवाद सुभाष सर. सभागृहाला विनंती आहे की राष्ट्रवंदनेसाठी अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 जय. धन्यवाद विद्यार्थ्यांनी. मुळे मान खाली कर, मान खाली कर.